तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोट नेकवर पोटली बटन लावून डिझाइन करणार आहोत। हे बघा, हे पोटली बटन मी करून घेतले। पूर्ण उंची आहे 14.5, 1 इंच वाढून 15.5 घेतली आहे। शोल्डर 7.5 घेतलाय, बोट नेक आहे म्हणून। मुंडा पण 7.5 घेतलाय। चेस्ट आहे 40, गळा रुंदी बघा 4 घेतली आहे। इथे गळा 2.5 वर मार्किंग केली आहे। इथे पण 4 वरच मार्किंग करायची पहिली। बघा, इथून 1 इंच सोडून मार्किंग केली आहे 1 इंचावर। इथे पण 4 इंच। जेवढा तुम्हाला गळा डीप पाहिजे तिथे मार्किंग करून घ्यायची। मी 11 वर करते, इथून पूर्ण वरती घेऊन। बघा 11, इथून पण 4 इंच। इथे बॉक्स करून घ्यायचा पूर्ण। पहिले हे कटिंग करून घेऊया। पहिले मी हा भाग कटिंग करून घेते। हे आपण कॅनव्हास न लावता करायचंय गळा हा। हे बघा, असा आकार येणार आपला हा। आता आपण आपल्याला इथे पोटली बटन लावायचं आहे। ते मी डायरेक्ट आतून कसे लावायचे ते दाखवणार आहे। आधी आपण इथे मार्किंग करून घ्यायची आहे। 1-1 इंच सोडून मार्किंग करायची आहे। करून घेतले ते लावायचे पहिले। हे बघा, पहिले असं मध्ये लावूया आपण। मी दाब चेंज करून घेते हा। एक्स्ट्राच आहे ते कटिंग करून घ्यायचं। आता आपण परत एकदा शिलाई मारून घेऊया। मधला भाग कटिंग करून घ्यायचा आहे पहिला। आता कट द्यायचे तिकडे।
दाब शिलाई दिली तरी चालेल किंवा डायरेक्ट पलटी मारलं तरी चालेल. इथे शिलाई मारून घेऊया. पूर्ण अस्तर आधी जॉईंट करून घ्यायचं. कंबरपट्टी लावून घेऊया. आपण हा गळा कटिंग करून घ्यायचा. डिझाइन अशी तयार झाली आहे. आता तुम्ही इथे लेस पण लावू शकता. तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.